नमस्कार. छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS या सर्व प्रकारच्या काउन्सिलिंग बद्दल माहिती भेटते. तसंच वेटरनरीची पण काउन्सिलिंग, तसंच सेंट्रलची MCC प्लस वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या दोन्हीची पण काउन्सिलिंग बद्दल माहिती भेटेल. तर आपण या व्हिडिओमध्ये BVSC आहे, सध्या काउन्सिलिंग सुरू झालेली आहे BVSC ची ऍडमिशन प्रोसेस. तर BVSC च्या बी रिजन बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. रिजन बी मध्ये आहे ना मुंबईचं वेटरनरी कॉलेज येते, तर त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. लास्ट इयरचा कट ऑफ काय होता, यावर्षी काय सीट आहेत, नंतर स्टेट साठी किती सीट आहेत, स्टेट कोटासाठी, रिजन कोटासाठी किती सीट आहेत, या संपूर्ण माहितीबद्दल घेणार आहोत. स्टेट कोटा, रिजन कोटा काय असते मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच होतो, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. स्टेट रिजन कोटासाठी 70% सीट राहतात प्रत्येक कॉलेजमध्ये आणि स्टेट कोटासाठी राहतात 30% सीट रिझर्वेशन राहते. तर रिजन कोटा म्हणजे काय, एक कॉलेज, प्रत्येक कॉलेजचे आहे ना आजूबाजूचे डिस्ट्रिक्ट आहे, तर त्याच्यामध्ये त्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना 70% सीट रिझर्वेशन आहे. आणि स्टेट कोटामध्ये पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटा एक असा एक राहते. दोन रिजन आणि स्टेट कोटा असे दोन असतात. तर त्याच्यामध्ये टोटल माहिती घेणार आहोत. 70-30 कोटा पण आपण त्याला पूर्वी म्हणायचो. आता चला थोडक्यात सुरू करूया. जे आहे सेकंड अलॉटमेंट रिजन बी मध्ये आपलं नागपूरचं रिजन बी मध्ये जे आहे मुंबईचं कॉलेज येते, वेटरनरी कॉलेज ऑफ मुंबई, ग्रेटर मुंबईमध्ये आहे त्याचा. तर त्याचा बघायला गेल्या वर्षीचा कट ऑफ होता. गेल्या वर्षीचा या रिजन बीचा कट ऑफ चांगलाच खाली गेला होता. तुम्ही बघू शकता NTP कॅटेगरीसाठी 166 मार्कवर लागलं होतं. ओबीसी कॅटेगरी 383, SCBC कॅटेगरी 230, जस्ट 230 बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. त्याच्यानंतर जे आहे ST कॅटेगरी 213 आणि जे SBC कॅटेगरी आहे 346 आणि SC कॅटेगरी 334 आणि NTC कॅटेगरी 411 इतका खालीपर्यंत कट ऑफ गेलता. त्यामुळे रिजन बी मध्ये चांगलाच फायदा. रिजन बी मध्ये कोणकोणती सिटी येतात, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. आणि याच्यामध्ये रिजन बी साठी टोटल सीट आहेत यावर्षी 59. म्हणजे स्टेट कोटा रिजन कोटासाठी सीट किती आहेत, 59 सीट आहेत. रिजन कोटासाठी सीट किती आहेत, 59. याचे हे सेकंड राऊंडचा गेल्या वर्षीचा आउट आहे. आणि रिजन कोटाचे 2 राऊंड होत असतात, स्टेट कोटाचे 2 राऊंड होत असतात आणि एक तिसरा एक राऊंड होत असतो. त्याच्यामध्ये जे काही सीट उरले त्या भरल्या जातात. तर हे थोडक्यात, तर या रेंज मध्येच या वर्षीचा पण कट ऑफ राहील. याच्यापैकी बराच खाली जाईल. बरं, आता थोडाफार बराच खाली जाईल. त्याच्यामुळे या रिजन मध्ये जर ज्या विद्यार्थ्यांना 250 प्लस जरी मार्क असतील किंवा 200च्या जवळपास जरी मार्क असतील तर त्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करा. नागपूर रिजनचा पण कट ऑफ बऱ्यापैकीच खाली जाणार आहे, त्यामुळे नागपूर रिजन मध्ये पण त्यांनी जर वेटरनरी मध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी चांगलंच पार्टिसिपेट करावं. 200 प्लस जाऊ शकतो नागपूर रिजनचा कट ऑफ, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. आता चला बघूया याचं सीट मॅट्रिक्स किती आहे. तर थोडक्यात जर माहिती घ्यायचं झालं तर हे बघा शकता, मुंबई वेटरनरी कॉलेज ऑफ मुंबई याच्यामध्ये 59 सीट आहेत. त्या कशासाठी येतं आपण थोडक्यात माहिती घेऊ. याच्यामध्ये टोटल सीट आहेत 100. याच्यापैकी जे आहे 85 सीट आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये भरल्या जातात आणि उरलेल्या ज्या 15 सीट आहेत त्या वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया थ्रू फिल केल्या जातात. आता 85% जे आहे 59 सीट जे आहेत रिजन साठी रिझर्व्ह आहेत. रिजन साठी कोणत्या रिजन साठी म्हणजे कोणकोणते डिस्ट्रिक्ट, या इथून जर तुमची 12वी झाली असेल तुम्हाला तिथे 59 सीट फिक्स आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 59 सीट फिक्स आहेत. आणि बाकीचे जेवढे काय महाराष्ट्राचे उरलेले जिल्हे आहेत त्याला स्टेट कोटा म्हणतो आपण. रिजन कोटा झालं, स्टेट कोटा जर 30% सीट राहतात त्याच्यामध्ये जे आहे टोटल जे आहे 26 सीट आहेत. हे झालं थोडक्यात माहिती. आता याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूया सीट मॅट्रिक्स कशा प्रकारे. जे अनरिझर्व कॅटेगरी आहे टोटल त्याच्यामध्ये जे आहे यावर्षी 18 सीट आहेत. त्याच्यामध्ये जे आहे 6 गर्ल्स साठी आहेत आणि 12 जे आहे बोथ साठी आहेत. तर त्या 12 बोथ मध्ये जे आहे 2 सीट आहेत ते ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट साठी आहे, एक जे सीट आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन साठी आहे आणि एक जे सीट आहे ती फ्रीडम फायटर साठी आहेत. अशा 3 सीट आहेत, 4 सीट आहेत ह्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या आहेत. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय राहते मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे माझं 4 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट फॉर वेटरनरी. त्याच्यामुळे ते बघून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन राहते. त्याच्यानंतर जे आहे EWS कॅटेगरीमध्ये टोटल 6 सीट आहेत. 6 सीट पैकी जे आहे का नाही 4 सीट जे आहे ना बोथ साठी आहेत आणि 2 सीट फिक्स गर्ल्स साठी आहेत. आता या बोथ मध्ये बोथ गर्ल्स आणि बॉईज दोन्ही पण अप्लाय करू शकतात, त्याच्यामुळे त्याला बोथ म्हणल्या जाते. त्याच्यानंतर जे 6 SCBC कॅटेगरीमध्ये टोटल 6 सीट आहेत त्याच्यापैकी जे आहे तुम्ही बघू शकता 2 जे सीट आहेत त्या गर्ल्स साठी आहेत आणि जे 4 सीट आहेत त्या जे आहेत ते बोथ साठी आहेत. 4 सीट मधली एक जी सीट आहे म्हणजे एक जी सीट आहे ते डिफेन्स फायटर
डिफेन्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे जर मुलगी असो या मुलगा, जर डिफेन्स कॅटेगरीचा जर विद्यार्थी असतो त्याचा चांगलाच फायदा होणार आहे, त्याचा कट ऑफ चांगलाच खाली जाईल. ओबीसी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये टोटल 11 सीट आहेत. त्याच्यापैकी जे 3 सीट आहेत त्या गर्ल्ससाठी आहेत आणि 8 जे सीट आहेत बोथसाठी आहेत. तर 8 सीट बोथ मध्ये जे आहे एक ऍग्रीकल्चर सर्टिफिकेटसाठी आहे आणि एक आहे ते प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनसाठी आहे. त्याच्यानंतर जे एनटीडी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये टोटल 2 सीट आहेत. त्याच्यामध्ये एक गर्ल्ससाठी आणि एक बोथसाठी आहे. त्याच्यानंतर एनटीसी कॅटेगरीमध्ये 2 सीट आहेत, ती एक गर्ल्ससाठी आहे आणि एक बोथसाठी आहे. एनटीडी बी कॅटेगरीमध्ये एकच सीट आहे आणि ती बोथसाठी आहे. एनटीडी कॅटेगरीमध्ये एकच सीट आहे आणि ती पण बोथसाठी आहे. एसटी कॅटेगरीमध्ये जे आहे 4 सीट आहेत त्याच्यापैकी जे आहे एक सीट गर्ल्ससाठी आहे आणि 3 जे सीट आहेत त्या बोथसाठी आहेत. नंतर एससी कॅटेगरीमध्ये टोटल 8 सीट आहेत त्याच्यापैकी जे आहे टोटल 2 सीट गर्ल्ससाठी आहेत आणि 6 जे सीट आहेत त्या जे आहेत ते बोथसाठी आहेत. 6 सीट मधली एक जे सीट आहे ते डिफेन्ससाठी आहे. तर ज्या एक जे सीट हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचं हे झालं थोडक्यात माहिती. जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये फिक्स रिझर्वेशन राहते, त्याच्यामुळे याच्याबद्दल नक्की माहिती करून घ्या. आणि आमच्या चॅनलवर व्हिडिओ बनलेले तरी पण थोडक्यात एक माहिती सांगतो. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये 4 येतात: ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, डिफेन्स फायटर आणि त्याच्यानंतर जे ते लास्ट वालं फ्रीडम फायटर. यांना प्रत्येकाला रिझर्वेशन राहते. ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट साठी 6% रिझर्वेशन आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन साठी 2%, डिफेन्स साठी 4% आणि फ्रीडम फायटर साठी 2. तर हे असं टोटल रिझर्वेशन आहे. तर याच्याबद्दल नक्की माहिती घ्या, कारण की हे ज्या सीट सुटलेले आहेत याच्यामध्ये तुमचं फिक्स ऍडमिशन होऊ शकते. आणि जे रिजन डी मध्ये रिजन बी मध्ये कट ऑफ गेल्या वर्षी चांगलाच खाली गेलता, यावर्षी पण त्याच रेंज मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्की पार्टिसिपेट करा. या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि काही जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता.